प्रगतीला नवीन सेव्हिंग अकाउंट उघडायचं होतं। मागच्या 3 महिन्यांपासून अकाउंट उघडायचं म्हणून ती बँकेत जाण्याचा प्लॅन करतेय, पण ऑफिसच्या कामामुळे तिला बँकेत जायला जमलं नाही। त्यातच मार्च महिन्यात बँकांना बऱ्याच सुट्ट्या आहेत। या संदर्भात ती मित्रांसोबत चर्चा करत होती। मला अनेक दिवसांपासून सेव्हिंग अकाउंट उघडायचं आहे असं तिने मुदीतला सांगितलं। पण प्रगती, तुला केवळ सेव्हिंग अकाउंट उघडायचं असेल तर त्यासाठी बँकेच्या ब्रांचला जाण्याची काय गरज आहे असं मुदीत तिला विचारतो। तू घरात बसून देखील पाहिजे ते सेव्हिंग अकाउंट उघडू शकतेस अशी माहिती त्याने प्रगतीला दिली। हे ऐकून प्रगतीला थोडा दिलासा मिळाला। तिने लगेच बँकेच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरला आणि प्रोसेस चालू केली। अवघ्या 10 मिनिटात तिचं अकाउंट ॲक्टिव्ह झालं। तिला लगेच अकाउंट नंबर देखील मिळाला। डेबिट कार्ड आणि चेकबुक कुरिअरने घरी येईल असा मेल बँकेने तिला पाठवला। ज्या कामासाठी आपण 3 महिने घालवले ते घर बसल्या झालं आणि तेही अगदी 10 मिनिटात, म्हणून प्रगतीला आनंद झाला। तिने जे सेव्हिंग अकाउंट उघडलं आहे त्याला डिजिटल सेव्हिंग अकाउंट असं म्हणतात। डिजिटल अकाउंट कसं काम करतं, इतर अकाउंटच्या तुलनेत या अकाउंटचे नियम वेगळे आहेत का आणि त्याचे फायदे काय आहेत ते आता जाणून घेऊया। डिजिटल सेव्हिंग अकाउंट हे एक ऑनलाईन सेव्हिंग अकाउंट आहे। आपण ते बँकेच्या वेबसाईटवर किंवा ॲप डाउनलोड करून उघडू शकतो। आपल्या हातात असणाऱ्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून आपण हे अकाउंट अगदी सहज उघडू शकतो। सामान्य सेव्हिंग अकाउंट प्रमाणे यावर देखील आपल्याला व्याज मिळतं। ग्राहकांचा वेळ वाचावा आणि त्यांना घर बसल्या अकाउंट उघडता यावं म्हणून बँकांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून डिजिटल सेव्हिंग अकाउंट लॉन्च केले आहेत। यामुळे ग्राहकांसोबतच बँकेच्या कर्मचाऱ्यांचा देखील वेळ वाचतो आणि बँकेचा खर्च कमी होतो। सध्या सगळ्या गोष्टी आधारला लिंक असतात, त्यामुळे आपल्याकडे केवळ आधार नंबर असेल तर हे अकाउंट उघडता येतं। यामुळे बँकेत जाण्याचा वेळ वाचतो, मोठे फॉर्म भरायची कटकट राहत नाही, तसेच बँकेत जाऊन लाईनमध्ये थांबून गैरसोय देखील होत नाही। मात्र डिजिटल सेव्हिंग अकाउंट उघडताना आपल्याला व्हिडिओ KYC करावी लागते। आता डिजिटल सेव्हिंग अकाउंटचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया। डिजिटल सेव्हिंग अकाउंटचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हा सर्वात कमी खर्च असणारा पर्याय आहे। या अकाउंट बरोबर व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळतं। सध्याच्या काळात आपण डेबिट कार्डचा तसंही फारसा वापर करत नाही, मात्र आपल्या नॉर्मल सेव्हिंग अकाउंट बरोबर आपल्याला सक्तीने डेबिट कार्ड दिलं जातं आणि बँक आपल्याकडून त्यासाठी वार्षिक शुल्क देखील आकारते। डिजिटल सेव्हिंग अकाउंटमध्ये आपल्याला व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळतं जे पूर्णपणे विनामूल्य असतं, पण आपल्याला फिजिकल डेबिट कार्ड घ्यायचा असेल तर अतिरिक्त शुल्क भरून आपण ते कधीही घेऊ शकतो। यासाठी आपल्याला मोबाईल ॲपवर किंवा नेट बँकिंगद्वारे विनंती करावी लागेल किंवा कस्टमर केअर नंबरवर कॉल करावा लागेल। डिजिटल अकाउंटचा आणखी एक फायदा म्हणजे यामध्ये नेफ्ट, IMPS, RTGS सारखे सर्व ऑनलाईन व्यवहार विनामूल्य आहेत। त्यामुळे कोणत्याही शुल्काच्या आकारणीची चिंता न करता तुम्हाला हवे तितके पेमेंट आणि फंड ट्रान्सफर करू शकता। शिवाय तुम्हाला मोफत ईमेल आणि SMS अलर्टची सुविधा देखील मिळते। तसेच या अकाउंटमधून केलेल्या खर्चावर बँक आपल्याला आकर्षक रिवॉर्ड पॉईंट्स आणि कॅशबॅक देखील देऊ शकते। आता काळ बदललाय, सगळ्या गोष्टींमध्ये आपण अपग्रेड करतोय, त्यामुळे आपलं सेव्हिंग अकाउंट देखील अपग्रेड करायला काहीच हरकत नाहीये। तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला नवीन सेव्हिंग अकाउंट उघडायचं असेल तर आता ब्रांचमध्ये जाऊन वेळ घालू नका। घर बसल्या डिजिटल सेव्हिंग अकाउंट उघडा, तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचवा।